तर गुड इव्हनिंग यूट्यूब फॅमिली. तर आज आपण आपली सेकंड रेसिपी आहे चिगोर. म्हणजे चिगोर कशाला म्हणतात, हे जे आहे ते भोकरीच्या झाडाचा तौर असतो तर त्याला चिगोर बोलतात. त्याची भाजी बनवणार आहोत. तर लागणारं साहित्य: चिगोर, बारीक चिरलेला कांदा, बारीक केलेलं लसूण, मिरची पावडर, जिरं आणि शेंगदाणे. नाही, ह्याला जायचं होतं ते. तर कांद्याचा कलर हा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचा आहे. आणि याच्यामध्ये आता टाकायचं आपल्याला लसूण आणि जिरं. त्याला मिक्स करायचं आहे. नंतर टाकायची लाल मिरची, नंतर थोडीशी हळद. याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. हो, मेसेज कर ना मला दाजी घेऊन आलो ना. या ठिकाणी चिगोर म्हणजेच की भोकरीचं तौर. असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बारीक फुटलेले शेंगदाणे आणि त्याच्यानंतर त्याला 5 मिनिट बॉईल करण्यासाठी ठेवायचं आहे. याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बारीक कुटलेले शेंगदाणे आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर 5 मिनिट याला बॉईल करण्यासाठी ठेवायचं आहे. आणि अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि फायनल खूप सुंदर आणि खूप रुचकर लागते. आणि ही गावाकडील आहे, याला गावाकडील रानमेवा असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे नक्की ट्राय करा. आणि कशी लागते आणि याच्या अगोदर याची भाजी कोणी केली का नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांनी पाहू. चला तर 5 मिनिट झालेले आहेत. पाहू आपण भाजी झालेली आहे की नाही. तर कोणाकोणाला आवडते ही भाजी नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी कोणी खाल्ली नाही किंवा बनवली नाही तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही. आणि ही सिजनेबल भाजी आहे, ही वर्षातून एकदाच खायला भेटते, एरवी ती खायला भेटत नाही. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा. आणि ही एकदम गावरान पद्धतीची असल्यामुळे ही आणि ही खूप कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी ही भाजी आहे. आणि ही खाण्यासाठी पण खूप पौष्टिक आहे, जसं की गावाकडच्या रानभाज्या वगैरे त्या पद्धतीची ही एक प्रकारची भाजी आहे. तर नक्की ट्राय करा. तर आपण ही एका प्लेटमध्ये काढून